आता ई-एम-आयमुळे इमर्जन्सी फंड तयार होत नाही. आता ह्याच्यावर नेमका काय उपाय करायला पाहिजे? इमर्जन्सी फंड मला लागणारच नाही किंवा लागला तर मी काय करू? तर लोकं काय करतात, क्रेडिट कार्ड जवळ बाळगतात आणि त्याच्या सवयीची मोहताज होतात. म्हणजे ही खरं तर इमर्जन्सी कंप्लीट होऊ शकते का क्रेडिट कार्ड प्रत्येक वेळेला? तर अजिबात नाही. मग त्यासाठी काय पर्याय आहे? की तुम्हाला एक थोड्या का होईना प्रमाणात, म्हणजे पगाराच्या 10% तरी तुम्हाला सेव्हिंग्जला पैसे ठेवणं गरजेचं आहे. पण ते बँकेत ठेवले तर शिल्लक राहतात का? तर अजिबात नाही. पूर्वी बँकेच्या एफ-ड्या या मोडण्यासाठी बँकेत जावं लागायचं. बँकेत एखादा अधिकारी म्हणायचा, "साहेब कशाला मोडताय? काय गरज आहे? नका मोडू." तो काहीतरी पटवायचा. त्याच्यामुळे त्याच्या एफ-ड्या शिल्लक राहत होत्या. आत्ता यू-पी-आयच्या जमान्यात ऑनलाईन ॲप आहेत. मिनिटात पैसे उपलब्ध होतात फिक्स्ड डिपॉझिटचे. त्यामुळे ती एफ-डी टिकतच नाही. त्याला एकच पर्याय आहे, म्युच्युअल फंडमध्ये, लिक्विड फंडमध्ये तुम्ही टाका. 3 दिवस लागतात ते पैसे तुमच्याकडे यायला किंवा 2 दिवस लागतात, कधी 1 दिवस लागतो. तेवढ्या वेळात तुमचा कदाचित शॉर्ट टर्म जे काही खर्च करण्याचा निर्णय तो टळू शकतो आणि तुमची अशा पद्धतीने हळू सेव्हिंग्ज वाढू शकतात. त्यामुळे त्या गोष्टीकडे जर भर दिलात, तर आपण तुमच्या सेव्हिंग्ज वाढतील. काही रॉकेट सायन्स नाही सेव्हिंग वाढवण्यासाठी. फक्त निर्णय घेणं गरजेचं आहे.